माझे बाबा शिक्षक होते. पहिली पोस्टिंग 1962 दरम्यानची मौजे जिगळा तालुका बिलोली इथली. पगार 40 रुपये. त्यानंतर बदली झाली ती मौजे चिरली इथं आणि निवृत्तीही इथलीच. सुमारे 25 ते 30 वर्ष एकाच गावात. चिरली हे गंगथडीचं गाव. मोठी आदबीची माणसं. 1983च्या महापुरात गावाला पाण्यानं वेढलं आणि गावाचं पुनर्वसन झालं. माझा जन्म इथलाच. पाटलांच्या वाड्यात गुरुजी म्हणून बाबांना बुर्जावरचं एक घर राहण्यासाठी दिलं होतं. कसलंही भाडं नव्हतं. आमच्या तिन्ही भावांची नावं पाटलांच्या मुलींनीच ठेवल्याचं आई सांगते. मोठ्या भावाचं गंगाधर, मधव्याचं प्रताप आणि मी दिलीप. पाटलाच्या बाई आणि सर्वजण प्रतापला दगडोजी म्हणून बोलायचे. तो धष्टपुष्ट होता म्हणे. चिरली म्हणजे आम्ही त्या गावचेच होऊन गेलो होतो. फार मायाळू माणसं. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत बोलताना प्रत्येक वाक्यात जी हा शब्द असणारच. उदाहरणार्थ नाही जी, होय जी, गेलो नव्हतो जी, कालच आलो जी. एवढंच नव्हे तर मागासवर्गीय समाजातील लोकांना बोलताना सुद्धा ही भाषा बोलली जायची. एक अदब होती बोलण्यात, माया होती, प्रेम होतं. नेहमी समोरच्या व्यक्तीचा मान आणि मोठेपणा राखला जायचा. मी जेमतेम 4 वर्षाचा असेन. बाबांची निवृत्ती जवळ आली होती. गावाकडे कोणी नव्हतं. घर नीटनेटकं करायचं म्हणून आम्ही गावाकडे आलो. पण चिरलीची जी म्हणण्याची सवय झाली होती. आम्ही जी म्हटलं की गावातील लोकांना वेगळं वाटायचं. पुढे जीची सवय मोडली. गावातील भाषा आली. माय मात्र अजूनही जीची भाषा बोलते. आम्ही मात्र जीला मुकलो. निब्बरपणाचं बोलणं आलं. 4 वर्षांचा असतानाही काही आठवणी मनावर कोरल्या गेल्या. चिरलीची आजही आठवण येते. चिरलीचे काही लोक भेटतात तेव्हा बाबांच्या आठवणी काढतात. देव माणूस होता म्हणतात. काही वर्षापूर्वीपर्यंत लग्नपत्रिका यायच्या, कुणी गेलं तर खबऱ्या यायचा. पिढी संपत चालली तसतसा संपर्कही कमी होत गेला. काही वर्षांपूर्वी मी जुन्या गावात गेलो होतो. जुनं मारुतीचं मंदिर, वाडा, शाळा आणि गावचे जुने अवशेष फक्त होते. मारुतीवरचा वड गावातील आठवणी सांभाळून होता. त्याला खूप बोलावं वाटलं. तो बोलला असता तर त्याच्याकडून माझ्या बाबांच्या आठवणी ऐकणार होतो. तो देखील आता किती सांगू जी म्हणाला असता, पण मी कंटाळलो नसतो जी. लहान असतानाच वडील गेले. 5व्या वर्गात होतो मी. 1984ला वडिलांना पेन्शन झालं. रक्तदाबाचा त्रास वाढला. त्यावेळी दवाखान्यांची एवढी सोय नव्हती. मामा औरंगाबादमध्ये होते. तेव्हा घाटीत उपचारासाठी नेण्यात आलं. मी आणि भाऊ प्रताप गावाकडे होतो. तेव्हा आजीला बोलावून घेतलं होतं. मला लेकरांकडे घेऊन चला, मला इथं राहायचं नाही असा बाबांनी हेकाच लावला. गावाकडे परत आले. आजार वाढला. शेवटच्या काळात त्यांना खूप मानसिक त्रासही सहन करावा लागला. बाबा गेले. काळ जात राहिला. 100 ते 150 रुपये माईला पेन्शन मिळायची. त्यातच तोंड मिळवणी व्हायची. खूप कठीण आणि संघर्षाचा काळ होता. मोठा भाऊ 10वीत नापास झाला होता. आता आम्ही दोघं तरी मॅट्रिक व्हायला हवेत असं माईला वाटायचं. आम्ही दोघंही पास झालो. माईला खूप आनंद झाला. आता पुढं काय असा प्रश्न होता. भावानं आर्टला प्रवेश घेतला. मी मात्र विज्ञान शाखेकडे वळलो. तेव्हा बालाजी कोरनुळे हा मोठ्या दादाचा वर्गमित्र होता. बालूदादानं मलाही आर्टलाच जा असा सल्ला दिला, पण मी तो झुगारून दिला, कारण मला विज्ञानाचा शिक्षक व्हायचं होतं. 8वी ते 10वी विज्ञान शिकवायला पोटदुखे गुरुजी होते. त्यांच्या तासाला समोरच्या बाकावर बसायचो. प्रयोगशाळा म्हणजे भव्य दिव्य होती. दरवर्षी विज्ञान प्रदर्शनात शाळेचा सहभाग असायचा. 8वी आणि 9वी अशी 2 वर्षे माझा सहभाग होता. प्रयोगशाळेच्या बाहेर सरांच्या नावाची एक पाटी होती. नावाखाली BSc B.Ed अशी अक्षरं होती. सरांसारखंच शिकायचं आणि शिक्षक व्हायचं हे तेव्हाच ठरवलं होतं. पुढं 12वी झाली, BSc झाली, B.Edला अर्ज केला. पहिल्या यादीत नंबर काही लागला नाही. तेव्हा कळालं की B.Ed करायला आणि नंतर नोकरीसाठी पैसे मोजावे लागतात. तसंच संस्थाचालकाकडे लग्गाही लागतो. खाडकन डोळे उघडले. आमच्याकडे दोन्ही नव्हतं. अत्यंत हलाखीची परिस्थिती. माईचे कष्टाचे पैसे शिक्षणासाठी लावूनही नोकरी मिळणार नव्हती. B.Edचा नाद सोडला. MScला प्रवेश घेतला. MScचं पहिलं सत्र संपत आलं तेव्हा मनात विचार घोळू लागले. MSc करून पुढं काय? हे शिक्षण घेऊन आपण शिक्षक होणार आहोत काय? नोकरीला पैसे कुठून आणायचे? लग्गा कुणाचा लावायचा? बरं, हे शिक्षण स्वावलंबी बनवणारं नव्हतं. अखेर MSc अर्ध्यावर गुंडाळून गावाकडे आलो.
माईला सांगितलं, तुला जसं कळते तसं कर असं म्हणाली. ते वर्ष वाया गेलं तसं माझं शिक्षक होण्याचं स्वप्नही अपूर्ण राहिलं. बालूदादाचं ऐकलो असतो तर किमान साहित्यात तरी बरा झालो असतो. ज्ञानात भर पडली असती, भाषेवर आणखी प्रभुत्व आलं असतं, ज्ञानशाखा विस्तारल्या असत्या. असो, आयुष्यात काही स्वप्न एकदाच पाहता येतात, ती पूर्ण करण्यासाठी पुन्हा पुन्हा संधी येत नाही. माझं शिक्षक होण्याचं स्वप्न त्यापैकीच एक. 1997चं साल होतं ते. MSc सोडून गावाकडे आलो होतो. पुढं काय करायचं हा प्रश्न होताच. काहीतरी कमावलं पाहिजे म्हणून लोकमत वृत्तपत्राची एजन्सी घेतली. त्यापूर्वी शंकरराव पोद्दार, बालू सावकार, उत्तम उमरे यांनी गावात विविध वर्तमानपत्रांची एजन्सी घेतली होती. गावात वृत्तपत्र मध्येच सुरू व्हायचं आणि मध्येच बंद व्हायचं. मी कमाईचं साधन म्हणून सुरुवातीला तरुण भारत आणि नंतर लोकमत घेतला. सुरुवातीला 10 पासून नंतर 50 अंकापर्यंत आकडा गेला. मारुती बनसोडे अंक टाकायचा. लहान होतं पोर, पण सोबत काम करायचं. मग आम्ही गावाजवळच्या तळणीला पेपर टाकू लागलो. एकाची जुनी सायकल दुरुस्त करून घेतली होती. मी चालवायचो आणि मारुती मागे बसायचा. सकाळी बसस्थानकावर जाऊन कधी मारुती तर कधी मी गठ्ठे घ्यायचो. पुरवणी मिसळणे, मारुतीला सोबत करणे, बिलं घेणे इत्यादी कामं मी केली. लोकांनी पैसे मात्र बुडवले नाहीत. 50 अंक झाले की मग मला लोकमतमधून बातम्या लिहायला सांगू लागले. हळूहळू बातम्या लिहित गेलो. कधी छापून यायच्या तर कधी नाही. आलेल्या बातम्यांची कात्रणं काढून ठेवायचो. एकदा गोदातीरला लग्न नावाची माझी कथा छापून आली. एका वाचकांचं पत्रही आलं होतं. काय आनंद झाला होता म्हणून सांगू. खूप दिवस ते पत्र सांभाळून ठेवलं होतं. लोकमतच्या युवा पुरवणीत एक लेखही छापून आला होता. दिवस जात होते. फार काही पैसे मिळायचे नाहीत, पण काम करतोय याचं समाधान होतं. पत्रकार म्हणून मी कधीच मिरवलं नाही. शेवटपर्यंत कोणत्याही वर्तमानपत्राचं कार्ड नव्हतं. तेव्हा वाळू वगैरे असे प्रकारही नव्हते. फार काही कळतही नव्हतं. नरसीचे राजू गंदीगुडे पेपर विकूनच पत्रकार झाले असं तेव्हा लोक म्हणत. गावात उत्तम उमरे हे देखील पत्रकार होते. दिवस जात होते. नंतर वर्तमानपत्रांचा खप कमी कमी झाला. तळणीला 4 पेपर देणं परवडत नव्हतं. मोठे भाऊ औरंगाबादला कामानिमित्त राहत होते. मी एकदा तिकडे गेलो होतो. घरासमोर पठ्ठेबहादूर राठोड यांची घरं होती. लक्ष्मीकांत पठ्ठेबहादूर हे विद्यापीठात मुख्य इमारतीत ज्येष्ठ लिपिक होते. त्यांनी माझ्या भावाला मी काय करतो असं विचारलं. भावानं माझ्या कामाचं स्वरूप सांगितलं. तेव्हा त्यांनी मला भेटायला सांगितलं. मी भेटलो तेव्हा तुम्ही BJ का करीत नाही असं त्यांनी विचारलं. हे BJ काय असतं असं विचारल्यावर त्यांनी पत्रकारितेचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणारा अभ्यासक्रम असल्याचं सांगितलं. जूनला अर्ज करा म्हणाले. यात सरकारी नोकरीच्या संधी असल्याचंही त्यांनी सांगितलं. मग मी जूनला अर्ज केला. तेव्हा मराठवाड्यात फक्त 3च ठिकाणी हा अभ्यासक्रम होता. तेही औरंगाबादमध्येच. एक विद्यापीठ, दुसरं MGM आणि तिसरं हॉर्निमन कॉलेज. त्यामुळं इथं हा अभ्यासक्रम करण्यासाठी मोठी चढाओढ लागायची. पुणे, मुंबईहून विद्यार्थी यायचे. त्यामुळं प्रवेशपूर्व परीक्षा घेतली जात असे. त्या साली सुमारे 400 जणांनी परीक्षा दिली. निकाल 1 महिन्यानंतर लागणार होता. परीक्षा देऊन गावाकडे आलो. निकालाची प्रतीक्षा होती. तेव्हा वारंवार औरंगाबादला जाणंही परवडणारं नव्हतं. मोबाईलची सुविधाही नव्हती. गावात फोनही नव्हता. विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागाचा फोन नंबर आणला होता. नरसीला जाऊन STD कॉल करावा लागायचा. 2 वेळा फोन केला. निकाल काही लागला नव्हता. नंतर एकदा फोनवरूनच निकाल लागल्याचं सांगण्यात आलं. निकालासाठी मी उत्सुक होतो. निकाल लागला म्हटल्यावर धस्स झालं. काय झालं असेल या विचारानं ओठ कोरडे पडले. फोनवरून आवाज आला, नाव काय तुमचं? मी म्हणालो, दिलीप विनायकराव शिंदे. थांबा हं, यादीत नाव आहे का पाहतो. उत्सुकता आणखी ताणली गेली. तिकडून आवाज आला, तुमच्या नावाचं कोणी नाही हो? मी म्हणालो, नाही हो सर, असेल पहा. ते म्हणाले, दिलीप विठ्ठलराव शिंदे आहे, पण तुमचं नाव नाही. मी म्हणालो, सर माझंच असेल हो, काहीतरी चूक झाली असेल. तुम्ही एक काम करा, इकडे या आणि पाहून जा. मला खात्री होती तो मीच असणार, कारण पेपर चांगला लिहिला होता. मी तंद्रीतच नरसीहून घरी आलो. उद्या औरंगाबादला जायचं असं ठरवलं. त्या दिवशी रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच औरंगाबादला निघालो. औरंगाबादला निघताना सर्व आवश्यक कागदपत्र सोबत घेतली. गुणवत्ता यादी जाहीर झाली होती. मी या यादीत असेल की नसेल या एकाच प्रश्नाभोवती मी फिरत होतो. दिलीप विठ्ठलराव शिंदे म्हणजे मीच असेल यावर माझं मत ठाम झालं होतं.
रेल्वेचा प्रवास त्यातच गेला. दुपारी औरंगाबादला पोहोचलो आणि थेट विद्यापीठ गाठलं. प्रचंड उत्सुकता होती, कारण BJ करायचंच हे ठरवलं होतं. दुसरा कोणताही पर्याय हाताशी नव्हता. नंबर नाही लागला तर ह्या प्रश्नानं छातीचे ठोके वाढत. तसं होणारच नाही हा आत्मविश्वास ठोके स्थिर ठेवायला मदत करी. 4च्या सुमारास विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात पोहोचलो. ज्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं त्यांच्याकडे गेलो. डोळ्यावर चष्मा, समोर टाईपरायटर, अंगावर सफारी, अगदी टापटीप कक्षात ते बसले होते. काहीतरी काम सुरू होतं. मी आत येऊ का असं म्हणून विचारलं आणि मी का आलो ते त्यांना सविस्तर सांगितलं. त्यांनी गुणवत्ता यादी दाखवली. त्यात माझं नाव नव्हतं. तरीही त्यांना काय वाटलं कुणास ठाऊक, त्यांनी 400 फॉर्मची यादीच माझ्यासमोर ठेवली. यात दिलीप विठ्ठलराव शिंदे आहे का पहा म्हणाले. मी काळजीपूर्वक यादी पाहिली. त्यात हे नाव कुठंही आढळलं नाही. नव्हे, साधर्म्य असलेलं नावही नव्हतं. माझी तळमळ आणि यादीत ते नाव नसलेलं पाहून त्यांनी, अहो, हे नजरचुकीनं झालं बघा, हे तुमचंच नाव आहे असं म्हणताच माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. एवढंच नव्हे तर त्यांनी लगेच यादी दुरुस्त केली. 400 जणांनी परीक्षा दिली होती. त्यात मी प्रवेशपूर्व परीक्षेत गुणवत्ता यादीत 4थ्या क्रमांकावर होतो. त्यावेळी त्यांनी जर आस्था दाखवली नसती, यादीत झालेली त्रुटी मान्य केली नसती, तर कदाचित मी दुसऱ्याच कोणत्या तरी दुनियेकडे वळलो असतो. पण त्यांच्या या भूमिकेमुळं मी आज आपल्यासमोर आहे. खेड्यातून आलेला मी अगदी बुजरा. विद्यापीठात, तेही अशा अभ्यासक्रमासाठी ज्याची कसलीही पार्श्वभूमी नव्हती, तिथं माझी निवड झाली होती. एवढंच नव्हे तर गुणवत्ता यादीत वरच्या क्रमांकावर होतो. तिथंच माझ्यातील न्यूनगंड दूर झाला. केवळ शहरातच गुणवत्ता नाही तर ती खेड्यातही ठासून भरलेली आहे. आत्मविश्वास सर्वात मोठी ताकद असते, जी मला त्यावेळी मिळाली होती. ज्यांच्याशी माझा अशा रीतीने परिचय झाला ते होते या विभागाचे ज्येष्ठ लिपिक विद्यासागर संगेवार. पुढं यांचा माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मोठा सहभाग लाभला. यादीत नाव आलं, रस्ता मिळाला, पण प्रवेश निश्चित करण्यासाठी 2च दिवस शिल्लक होते. संगे सर म्हणाले, पटकन प्रवेश घेऊन टाका. मी मामाच्या घरी आलो. दरम्यान मोठे भाऊ गावाकडे राहायला आले होते. मधवा भाऊ प्रताप मामाकडे गाडी शिकत होता. प्रवेश फी मला आठवते त्याप्रमाणे 700 रुपये होती. माझ्याकडे तर पैसे नव्हते. मामा आणि भाऊ घरी नव्हते. ही गोष्ट मी मामीला सांगितली. मामीजवळही तेवढे पैसे नव्हते. माझा चेहरा सर्रकन उतरला. काय करायचं? पण मामी म्हणाल्या, कुणाकडे मिळतात का पाहते. थोड्या वेळानं त्या पैसे घेऊनच घरी आल्या. माझा चेहरा उजळला. त्या दिवशीची रात्र गेली. दुसऱ्या दिवशी विद्यापीठात गेलो, प्रवेश घेतला आणि घरी आलो. आता कुठं राहायचं? मामाशिवाय पर्याय नव्हता. मामाचं तेव्हाचं घर म्हणजे सिडकोची एक खोली, वरून सिमेंटचे पत्रे, बाहेर तेवढंच अंगण. घरात मामी, 2 मुलं, मामीच्या भावाचा मुलगा संदीप आणि त्यात माझी भर. मामा गाडीवरून घरी आले की त्यांच्यासोबत मोठ्या मामाचा मुलगा शिवाजी आणि माझा भाऊ प्रताप हे दोघेही असायचे. तेव्हा घरातली संख्या आणखी वाढायची. पण जागा जरी लहान असली तरी मामा मामीचं मन मात्र मोठं होतं. आम्ही सर्वजण त्या छोट्या घरात सामावून जायचो. नंतर मी गावाकडे गेलो नाही. काही दिवसांनी वर्ग सुरू झाले. रोज नवनवीन ऐकून आणि अभ्यासून ज्ञानात भर पडू लागली. कोणतेही काम असो त्यात पूर्ण झोकून देणं हा माझा स्वभाव आहे. पाट्या टाकणं जमतच नाही. BJ करताना नियमित वर्ग आणि पूर्ण तासिका करणं यावर माझा भर होता. विद्यापीठात हळूहळू रुळत गेलो. वर्गात विद्यार्थी मर्यादा 60 जरी असली तरी काही मोजकेच विद्यार्थी यायचे. बरेच जण विविध माध्यमात काम करीत होते, त्यामुळं वर्गात फार गर्दी नसे. डॉक्टर सुधाकर पवार, प्राध्यापक सुरेश पुरी, नजीर शेख, डॉक्टर वील धारूरकर हे पूर्ण वेळ, तर विना कुलकर्णी, शिवशंकर पटवारी, गनी पटेल, राजेश खनके, शांतीलाल गायकवाड, नितीन गायकवाड आदी जण तासिका तत्वावर शिकवायला यायचे. युधिष्ठिर जोशी, विवेक गिरधारी, सुधाकर निमकर इत्यादी मान्यवरांचं मार्गदर्शन मिळू लागलं. प्राध्यापक सुधीर गव्हाणे त्यावेळी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक होते. विषय तसे मार्गदर्शक मिळत गेले. त्यामुळं विषयाचा खोल अभ्यास होत गेला. संकल्पना स्पष्ट होत गेल्या आणि वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा मूल्याधिष्ठित पाया मजबूत होत गेला. विभागातील प्राध्यापकांविषयी मी नंतर सविस्तर सांगणारच आहे, कारण यांनीच विद्यार्थी आणि शिक्षक यांचं नातं कसं असतं याचा वस्तुपाठ घालून दिला. केवळ पगारापुरतंच मर्यादित न राहता त्यांनी माणसं घडवली. विद्यापीठ या शब्दाला मोठेपण मिळवून दिलं. माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांच्या मनातला आत्मविश्वास जागवला. हे प्राध्यापक नव्हते तर त्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं पालकत्व घेतलं होतं.
दुसरीकडे मामाच्या घरी राहून दिवस जात होते. मामा गाडीवरून आले की माझं बिऱ्हाड बाहेर रस्त्यावरच्या ट्रकमध्ये जाई. रात्रीचा अभ्यास वाचन गाडीतच होई, झोपायचंही ट्रकमध्येच. पण कसलीच तक्रार नव्हती. एकमेकांना समजून घेत दिवस जात होते. बीजेला पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिकावर भर दिला जात असे. रात्र रात्र जागून दिलेले प्रोजेक्ट पूर्ण करताना फार मजा येई. एकदा मामीकडे त्यांच्या माहेरच्या बाई आल्या होत्या. माझं रात्री करत असलेलं प्रात्यक्षिकाचं काम पाहून, हे काय माय, ही लेकरू रात्रभर कागदच फाडत बसते, असं म्हणून त्या नवल करायच्या. नंतर मामी माहेरी गेल्या की त्या बाई माझ्याबद्दल विचारत असत, माय, ती लेकरू आता काय करते? आता त्या लेकराचं चांगलं झालंय असं मामीही अभिमानानं सांगतात. तुमचा कोणताही प्रवास असो, त्याचं यशापयश तुमच्या सहवासातील माणसांवर अवलंबून असतं. मला वृत्तपत्र विद्या विभागात मिळालेली माणसं फार मोलाची भेटली. सर्व शिक्षक आणि वर्गमित्रच नव्हे तर पहिलवान मामा, बचके मामाही मित्र झाले. हे दोघं म्हणजे या विभागाचे शिपाई होते. वर्गात साधारणतः 15 ते 20 विद्यार्थी हजर असत. हळूहळू मैत्री घट्ट होऊ लागली. सविता डोईफोडे, ज्योती देव आणि निलेश कुंभकर्ण ही आमची चौकडी जमली. निलेश जालन्याचा, मानसशास्त्राचा तो विद्यार्थी होता. निलेश आणि मी एकाच बाकावर बसायचो. त्याच्याकडे व्हेस्पा स्कूटर होती. पुढं परीक्षेच्या काळात निलेश दररोज मला घरून परीक्षेला घेऊन जात असे आणि आणून सोडत असे. वृत्तपत्रांचा इतिहास हे मोठं संदर्भ पुस्तक निलेशनं तेव्हा विकत घेतलं होतं. ते आणि इतर काही पुस्तकं निलेशनं नंतर मला दिली. आमची चौघांची एकदम घट्ट मैत्री झाली होती. सविताचं तेव्हा लग्न झालं होतं आणि तिला एक मुलगीही होती. सुरुवातीला आम्हाला हे खरंच वाटायचं नाही. नंतर सवितानं मुलीच्या वाढदिवसाला आम्हाला घरी बोलावलं. तेव्हा खात्री पटली. तेव्हा हसन इनामदार, रवी डोंगरे, चारुशिला देशमुख, राणी जोशी हे मित्रही आले होते. ज्योती सांजवार्तामध्ये काम करायची. गोरी, उंच आणि निट्टास होती. परीक्षा झाल्या आणि निकाल जाहीर झाला काय ते पाहावं म्हणून मी सहज डिपार्टमेंटला गेलो होतो. निकालाचीही फार उत्सुकता होती, कारण गोल्ड मेडल मिळावं यासाठी सर्वजण मेहनत करीत होते. ते मिळवण्यासाठी मोठी स्पर्धा असे. डिपार्टमेंट बाहेर पहिलवान मामा बसले होते. मला म्हणाले, असं कसं झालं? हे ऐकून मला धस्स झालं. निकाल बरा वाट लागला की काय असं वाटलं. म्हणून मी मामाला विचारलं, म्हणजे काय झालं मामा? मामा म्हणाले, तुम्हाला माहित नाही? मी आणखी गोंधळलो. म्हणालो, मामा, मला खरंच माहित नाही हो. अहो, तुमच्या ज्योतीनं धोका दिला की तुम्हाला? म्हणजे? अहो, गेली किती? आमचा वर्गमित्र सुबोध जाधव याच्यासोबत ज्योतीनं प्रेमविवाह केला होता. आम्हाला त्याची खबरही नव्हती. कधी तसा संशयही आला नाही. नंतर आतमध्ये संगीत सरांकडे गेलो तर तिथेही तेच, दिलीपराव, धोका झाला की? मी म्हणालो, अहो सर, तसं काहीच नव्हतं. आम्ही मित्र होतो आणि मला खरंच कल्पना नव्हती. बऱ्याच वेळानं माझं म्हणणं त्यांना पटलं. पुरी सर बरेच दिवस मला त्यावरून चिडवायचे. तात्पर्य, आमची मैत्री अशी शंका घेण्याइतपत घट्ट होती. कुठेही जा, चौघच. बीजे नंतर सविता आणि निलेशनं पुढं MJ साठी प्रवेश घेतला नाही. सविता संसारात रमली. निलेश MA मानसशास्त्राकडे वळला. मी सांस दैनिक सुरू केल्यावर नांदेडला येऊन तो भेटून गेला. तुझी अर्चना कशी आहे? मला भेटायचं एकदा, असं नेहमी म्हणायचा. त्याला फार कुतूहल होतं माझ्या लग्नाचं. निलेशला चित्रपट क्षेत्रात जायचं होतं. पुढं तो मुंबईत गेला देखील. एकदा फोटोशूट केलेला मोठा अल्बम घेऊन आला होता. फार कौतुक वाटायचं. मुंबईत बराच काळ संघर्ष करून तो परत आला. वेळीच निर्णय घेतला ते बरं झालं. आज तो जालन्यात नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक आहे. सविताचा मात्र पुढे संपर्क तुटला. तेव्हा मोबाईल नव्हते, त्यामुळे संपर्काचं थेट माध्यम नव्हतं. एकदा बन्सीलाल नगरमध्ये ती राहत होती. त्या घरी गेलो तर त्यांनी घर बदलल्याचं समजलं. पण मैत्रीचं नातं कधीही विरळ होत नाही म्हणतात. 1-1.5 वर्षापूर्वी संध्याकाळी मला फोन आला. एक महिला बोलत होती, तू दिलीप शिंदे ना? हो. आवाज कुणाचा असेल याचा तर्क लावू लागलो. तू बिलोलीकडला ना? मी म्हणालो, हो, पण तुम्ही कोण बोलताय? ओळख? अहो, नाही ओळखू येत. तू जर्नलिझमला होतास ना? तिने असं म्हणताच मी आश्चर्याने सविता असं म्हणून ओरडलोच. तब्बल 20-21 वर्षानंतर आमचं बोलणं झालं होतं. तिची मुलगी, जिचा पहिला वाढदिवस साजरा केला, ती इंजिनियर झाली. तिचं लग्न देखील झाले. मुलगा आता इंजिनियर झालाय. असे मित्र मिळाल्याने दिवस आनंदात जात होते. ज्योतीचा मात्र नंतर संपर्क नाही.
निलेश, सविता, रवी डोंगरे, हसन इनामदार, चारुशिला देशमुख, गणेश खोपे, पंडुरे, गणेश कंटुले, अरविंद भराडे, रमेश जायभाय, साजिद शेख हे माझ्या वर्गातीलच नव्हे तर MJ मधले कानिफ अन्नपूर्णे, मकरंद कुलकर्णी, यशवंत पोफळे, जयदेवी स्वामी, माधव इतबारे, कैलास आवटे, सोहेल खान, नंतर BJला आलेले बालाजी देवर्जनकर, नरेंद्र जोशी, मिलिंद रामटेके, अनंत कस्तुरे, आशा माने, फाल्गुनी मेहता, अमरजा शिंदे, लीना वाघमारे, नागेश गोरख, अनंत साळी, DM भोसले अशी कितीतरी नावं आहेत की जे आजही माझ्या संपर्कामध्ये आहेत. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील हे देखील माझे वर्गमित्र. तेव्हा ते लोकमत समूहात काम करायचे. पुढे NDTVसाठीही त्यांनी काम केलं. विद्यापीठाच्या मेन बिल्डिंग समोरील बाभळीच्या झाडाखाली आम्ही मित्र अनेकदा चहा प्यायला जायचो. पण मी दुसऱ्यांचाच चहा प्यायचो. चहा पाजण्यासाठी पैसे नसायचे. भाऊच आधीमध्ये 10-20 रुपये द्यायचा. मित्रांना चहा पाजत जा म्हणायचा. पण भावाचे ते कष्टाचे पैसे खर्च करावेत असं मात्र मला वाटायचं नाही. त्यामुळं मी कधी चहा पाजला ते आठवत नाही. पण कोणत्याही मित्रानं कधी त्याबद्दल मला हिणवलं नाही. सर्वजण फार गोडीने राहायचे. बरेच जण सामान्य कुटुंबातील होते. जे बऱ्या घरचे होते तेही आमच्यात मिसळून जात. मित्रांचा हा सहवास मला खेड्यातून आल्याची जाणीव होऊ द्यायचा नाहीच. उलट मी धीट होत गेलो, मोकळा होत गेलो. कधी साधेपणा किंवा भाषा आड आली नाही. एकच खंत आहे, आमची राणी आम्हाला मात्र सोडून गेली. राणी जोशी एकदम बिनधास्त पोरगी. मला भाऊ म्हणायची. मी नांदेडला आले की 4 दिवस राहीन, मला चांगली साडी घे म्हणायची. मन मोकळं करायची. अल्पायुषी ठरलेल्या राणीनं खूप भोगलं. नांदेडला सायन्स दैनिक सुरू करताना अर्चनासोबत तीच आली होती. त्यानंतर मात्र शेवटपर्यंत राणी काही नांदेडला आली नाही. तिची साडी मात्र माझ्यावर उधार आहे. 10वीपर्यंत लाभलेल्या गुरुजनांनी पुस्तकी शिक्षणाबरोबरच मूल्य शिक्षण दिलं. बालवयात चांगले संस्कार घडले. कसं वागावं, कसं बोलावं, सामाजिक बांधिलकी याची बीजं तेव्हाच रोवली गेली. पुढे 12वीला विज्ञान शाखा निवडली. तिथं एकदमच इंग्रजी माध्यमानं सगळा घोळ घातला. स्थानिक विद्यार्थी पुढं आणि आम्ही मागे अशी स्थिती होती. त्यामुळे तिथं म्हणावी तशी नाळ जुळली नाही. पदवीला मात्र पुन्हा शिक्षकांचा लाडका झालो. पहिल्या वर्षीपासूनच वर्ग प्रतिनिधी होतो. 3ऱ्या वर्षी विद्यार्थी कल्याण मंडळाचा सचिव झालो. प्राचार्य विजयकुमार पाटील, प्राध्यापक संभाजी कबाडी, प्राध्यापक दयानंद पांचाळ, दिलीप पांपटवार, सुनील कदम, नीता ढेकळे, दिलीप माने, दयानंद माने यांच्याशिवाय मराठीचे प्राध्यापक रत्नाळीकर, प्राध्यापक शरदचंद्र देगलूरकर, प्राध्यापक श्रीमती साठे यांचाही चांगला संबंध आला. मी सायन्सचा विद्यार्थी होतो, पण वार्षिक स्नेहसंमेलनावेळी मराठीतून हस्तलिखित भित्तीपत्रक काढत असे. 3 वर्षात येथील प्राचार्य आणि प्राध्यापकांनी प्रेम केलं. नेतृत्व करण्याची संधी दिली. तेव्हा प्रभाकर निलेगावकर यांना स्नेहसंमेलनाचं निमंत्रण देण्यासाठी लातूरला मला एकट्यालाच पाठवलं होतं. मी तेव्हा पहिल्यांदा लातूरला गेलो. भूद वाडीकरही प्रमुख पाहुणे होते. अजूनही गोदावरी मनार महाविद्यालयातील गुरुजनांचा संपर्क कायम आहे. औरंगाबादला मात्र माझ्या आयुष्याला ध्येय मिळालं. माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील खेड्यातून आलेल्या विद्यार्थ्याला आत्मविश्वास देऊन खऱ्या अर्थानं उभं केलं ते तेथील गुरुजनांनी. शाळा महाविद्यालयात पाया घातला गेला आणि विद्यापीठात त्याचा कळस निघाला. माणसाच्या आयुष्यात पावलापावलावर गुरु भेटतात, पण मुख्य वळणावरच्या गुरुचं स्थान वेगळंच. वृत्तपत्र विद्या विभागातील शिक्षण म्हणजे मुक्त विद्यापीठ. इथं व्यवहार शिक्षण मिळालं. पुस्तकात अडकवून न ठेवता वास्तववादी शिक्षणामुळं आत्मविश्वास मिळाला. सहज चर्चेतून घडलेल्या घटना, प्रसंग आणि आपण काय करायला पाहिजे ही पुरी सरांच्या शिक्षणाची पद्धत. हे सांगताना गमती जमती आल्याच. त्यातून आपले विद्यार्थी कुठं आहेत, ते काय करतात याचा मागोहाही आला. अर्थात जनसंपर्काची साधनं आणि पद्धती शिकण्यासाठी कोणत्या पानावर कोण काय म्हटलंय याचं काहीही देणं घेणं नव्हतं. बरं, वर्ग तरी कुठे भरणार? कधी चहाच्या कॅन्टीनमध्ये, बावळीच्या झाडाखाली, तर कधी लायब्ररीच्या समोर भजे खाताना. भज्यावरून आठवण आली. आम्ही विद्यार्थी, पण आम्हाला सोबत कुठं घेऊन जायचं याचा काही विधिनिषेध नव्हता. एकदा पुरी सर प्रल्हाद लुलेकर सरांकडे घेऊन गेले. नेमकं कशासाठी गेलो होतो ते आठवत नाही, पण आम्ही लायब्ररी जवळच्या टपरीवर भजे खाल्ले होते. अर्थात विद्यार्थी आणि शिक्षकातलं नातं असं होतं. नंतर संगे सर, सुरनर सर आम्ही अनेकदा भजे खाल्ले. आमच्या विभागातला विद्यार्थी जसा येथील शिक्षकांचा मित्र, तसंच त्या विद्यार्थ्याचा बाहेरचा मित्रही सरांचा मित्र होऊन जात असे. असे विभागातले नसलेले विद्यार्थी पुरी सर, गव्हाणे सर, धारूरकर सरांकडे येऊन गप्पा मारत बसत.
विद्यापीठातील अनेक विभागाच्या विद्यार्थ्यांचा आमच्या विभागातील गुरुजनांशी संपर्क होता. संगे सरांचे मित्र पंढरीनाथ सुरनर हे विद्यापीठाच्या ग्रंथालयात सहाय्यक ग्रंथपाल होते. ते अनेकदा विभागात येत. संगे सरांनी ओळख करून दिली. मग काय, चहाला सोबत, भजे खायला सोबत. सुरनर सर मला नेहमी PhD करा दिलीप असं म्हणायचे. APJ अब्दुल कलाम यांच्या विंग्स ऑफ फायरचा मराठी अनुवाद अग्निपंख नुकतेच प्रकाशित झाले होते. त्याची खूप चर्चा होती. हे पुस्तक विद्यापीठाच्या ग्रंथालयात आलं होतं. दिलीप, तुम्ही ते वाचा, मी देतो असं म्हणून पुस्तकाच्या कपाटात जाण्याअगोदरच अग्निपंख माझ्या हातात पडलं. अशा माणसांचं प्रेम मिळालं. सर नांदेडला येऊन भेटूनही गेले. त्यांनी आमची संघर्षमय सुरुवात पाहिली होती. आज त्यांना फार समाधान वाटतं. सुरेश पुरी सर म्हणजे हास्य आणि विनोदाचा धबधबाच. पण हे विनोद वास्तववादी असतं. त्यातून शिक्षण मिळेल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुरी सर म्हणजे मोठा आधार. मनासारखीच घराची दारही सदैव उघडी. सर असले काय नसले काय, घरी जावं, भूक लागली तर जेवावं, TV लावावा, काकूंशी गप्पा माराव्यात आणि लागले तर पैसेही मागावेत. हे असं घर विद्यापीठाच्या प्राध्यापकाचं. पगार किती, उरले किती, स्वतःचं घर बांधावं, गाडी घ्यावी असलं कोणतंही गणित या महाराजांकडे नव्हतं. आपली जुनी प्रिया स्कूटर, एक हँडबॅग आणि विद्यार्थ्यांचा घोळका हेच भांडवल बाळगणारा हा माणूस. मी आधीच जातीनं गोसावी, मला काय करायचं सगळं असं म्हणून खळाळून हसणारे पुरी बाबा. सुधाकर पवार विभाग प्रमुख होते. अत्यंत साधी राहणी. घरी गेलेल्या शिक्षक, सेवक किंवा विद्यार्थ्याला केळी चहा घेतल्याशिवाय माघारी फिरता येत नसे. एखादी गोष्ट सांगायची तर हळूच कानाजवळ येऊन सांगण्याची त्यांची पद्धत मायेचा अनुभव देई. निवृत्तीनंतर सर पुण्यात स्थायिक झाले. नंतर त्यांच्याबद्दल दुःखद बातमी समजली. वि. ल. धारुरकर हे एक नावाजलेलं नाव. कोणतं वाक्य कोणत्या पानावर आहे हे सांगण्यात त्यांचा हातखंडा. सरांनी शेवटपर्यंत स्वतःची गाडी वापरली नाही. ते नेहमी गरुड शोधत. हे गरुड काय असा आपल्याला प्रश्न पडेल. ते शक्यतो लिफ्ट मागत. त्यांच्याबद्दल गरुड हा चर्चेचा विषय असायचा. मोठ्या भिंगाचा चष्मा, हातात ब्रीफकेस आणि समोर दिसलं की काय चाललंय शिंदे सरकार म्हणून खांद्यावर हात ठेवून नजरेत नजर मिसळून बोलण्याची त्यांची पद्धत. नजीर शेख हे 2 वर्षाच्या तात्पुरत्या सेवेत होते. त्यांनी शिकवलेलं वृत्तसंकलन आणि वृत्तांत लेखन पुढं आयुष्यात कामाला आलं. सर नियुक्तीपूर्वी लोकमतमध्ये असल्यानं त्यांच्या अनुभवाचा आम्हाला खूप फायदा झाला. सुधीर गव्हाणे सर त्यावर्षी विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक होते. MJला मात्र सरांनी संशोधन पद्धतीविषयी शिकवला. BJला आणि पुढे MJलाही वर्ग प्रतिनिधी होतो. MJला असताना विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक आली होती. मला मतदानाचा अधिकार होता. पण माझ्यासारखेच ग्रामीण भागातून आलेले अनेक जण विद्यापीठ परिसरातील विविध विभागाचे विभाग प्रतिनिधी होते. माझे वर्गमित्र आणि माझ्यात चर्चा झाली. मी विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक लढवावी असं ठरलं. खिशात पैसे वगैरे काही नव्हते, हिंमत मात्र होती. मी आणि काही इतर मित्र, त्यापैकी काही जण विभाग प्रतिनिधी होते. कीर्ती परमारचं तेवढं नाव आठवतं. पर्यावरणाची ती विद्यार्थिनी होती. मी उमेदवारी दाखल केली, प्रचारही सुरू केला. विभाग प्रतिनिधींची यादी घेतली, भेटी सुरू केल्या आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. माझं पारडं जड झालं. ही कुणकुण इतर स्पर्धक उमेदवारांना लागली. मी माघार घ्यावी यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निरोप येऊ लागले. एके दिवशी पुरी सरांनी घरी बोलावून घेतलं आणि मला म्हणाले, निवडणूक लढू नको. मी म्हणालो, का सर? सचिन उभं राहायचं म्हणतो. दिलीप तुमचा विद्यार्थी आहे, त्याला सांगा म्हणतोय आणि तुझ्याही अभ्यासावर त्याचा परिणाम होईल. सचिन म्हणजे सरांचा मुलगा. तो फिजिकलमध्ये PG करत होता. आता तसं म्हटल्यावर मला माघार घ्यावी लागली. सरांच्या शब्दापुढं जाणं शक्य नव्हतं. पण पुढं सचिननंही आपली उमेदवारी मागे घेतली आणि राम शेळके नावाचा मुलगा निवडून आला. निवडणुकीच्या दिवशी मात्र मी बैठक गाजवून सोडली. विद्यार्थ्यांच्या विविध समस्या मांडल्या. त्यावेळी गव्हाणे सरांचा चांगला परिचय झाला. एकदा गव्हाणे सर बीडला व्याख्यानासाठी जात होते. मला सोबत घेऊन गेले. औरंगाबाद ते बीड प्रवासात सरांनी सांज दैनिक काढण्याचा मला सल्ला दिला. मी नांदेडला येऊन साप्ताहिक काढावं या विचारात होतो. गणी पटेल, शिवशंकर पटवारी यांचंही माझ्या आयुष्यात वेगळं स्थान आहे. दिलीप वाघमारे अजूनही आठवतात. BJचे वर्ग सुरू होऊन काही दिवस झाले होते. गणेशोत्सव होता. काहीतरी प्रासंगिक लिहिण्यासाठी सरांनी सांगितलं होतं. माझ्या लिखाणात मी 11 ऐवजी 11 लिहिलं होतं. सरांनी त्याला टोकलं.
तो माझ्या बोलीभाषेचा परिणाम होता. नंतर कधी 11 लिहिलं नाही. एकंदर येथील शिक्षकांच्या सहवासात आयुष्याची वाटचाल सुरू होती. दिवस जात होते तसतसं नवीन शिकायला मिळत होतं. तासिका तत्वावरीलच नव्हे तर माध्यम क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनाही पाचारण केलं जायचं. त्यामुळं पत्रकारिता क्षेत्रातील विविध कंगोरे समजून घ्यायला मला मदत झाली. सकाळचे वरिष्ठ बातमीदार नागनाथ फटाले, तरुण भारतचे अरविंद कुलकर्णी, क्षत्रिय प्रचार कार्यालय, आकाशवाणी, माहिती कार्यालय इत्यादी ठिकाणची मंडळी आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी यायची. विभागातील शिक्षकांपेक्षा प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या मंडळींच्या जास्त तासिका व्हायच्या. प्रत्यक्ष भेटीतून माध्यम विश्वाची तोंड ओळख झाली. लोकमतला राजेंद्र बाबू दर्डा यांची भेट घेऊन लोकमतचा संपूर्ण परिसर, कामाची पद्धत जवळून पाहता आली. फार कुतूहल वाटायचं. वेब मशीन पाहताना हरखून गेलो होतो. यावेळी राजेंद्र बाबूंनी डिजिटल कॅमेरा दाखवला होता. रोलशिवाय कॅमेरा म्हणजे आमच्यासाठी आश्चर्यच होतं. फोटो काढा, कम्प्युटरला लावा, लगेच फोटो दिसेल. हे ऐकूनच फार नवल वाटलं. तेव्हा पेनलेस जर्नालिझमचे दिवस येतील असंही ते म्हणाले होते. सुमारे 25 वर्षानंतर आता पेनलेस जर्नालिझमचा अनुभव आपण घेत आहोत. यावेळी कार्यकारी संपादक महावीर जोंधळे यांनी लोकमत भवनच्या हिरवळीवर आमच्या बाळबोध आणि उत्साही प्रश्नांची उत्तरं दिली. प्रत्यक्ष भेटीतून विविध विषय स्पष्ट झाले. बीजेला तिन्ही ठिकाणच्या विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असायची, ती गोल्ड मेडलसाठी. विद्यार्थ्यांना मुद्रित माध्यमाचं कामकाज समजावं, पानांची मांडणी, बातमी लेखन, छपाई, वितरण हे देखील समजावं यासाठी विभागाकडून वृत्तसाधना हे अनियतकालिक प्रसंगानुरूप प्रकाशित केलं जायचं. विद्यार्थ्यांच्या टीमनं पूर्ण काम करायचं आणि शिक्षक फक्त वाटेल तिथंच मार्गदर्शन करणार अशी ती पद्धत होती. त्यावर्षी विद्यापीठात अश्वमेध क्रीडा स्पर्धा होती. दररोज वृत्तसाधना प्रकाशित करायचं ठरलं. टीम तयार करण्यात आली. MJच्या विद्यार्थ्यांसोबत माझाही समावेश करण्यात आला. मला आठवतं त्याप्रमाणे रवी डोंगरेकडे छायाचित्रांची जबाबदारी होती. माझ्या सहकारी वर्गमित्रांनाही विविध खेळांच्या रिपोर्टिंगची जबाबदारी होती. दिवसभर रिपोर्टिंग, संकलन करून मी, मकरंद कुलकर्णी, कानिफ अन्नपूर्णे आणि इतर काही जण मराठवाडा प्रेसवर जात असू. तेव्हा सलग रंगीत अंक काढले होते. अश्वमेधच्या समारोपाला राज्यपाल PC अलेक्झांडर आणि उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते वृत्तसाधनाच्या अंकाचं प्रकाशन झालं होतं. हा एक माझ्यासाठी मोठा अनुभव मिळाला. पुढं MGMमध्ये झालेल्या युवक महोत्सवातही आमच्या विभागानं सलग 3 दिवस वृत्तसाधनाचे अंक प्रकाशित केले होते. मला आठवतं यावेळी मांडणी, सजावट आणि मुद्रणाची विशेष जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली होती. बीजेच्या अभ्यासक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य होतं, ते म्हणजे अंतिम मुदतीपर्यंतही तुमचं प्रॅक्टिकल वर्क पूर्ण होत नाही. हे आम्हाला सुरुवातीलाच सांगण्यात आलं होतं. आमच्या अगोदर गोल्ड मेडल मिळवलेल्या संघमित्रा पंडित यांच्या प्रॅक्टिकल बुक्स आम्हाला नमुना म्हणून दाखवण्यात आल्या होत्या. संघमित्रा पंडित यांनीही काही तासिका घेतल्या होत्या. पुढं आमचीही मैत्री झाली. सध्या त्या परदेशात राहत असल्याचं समजलं. त्यांचे प्रॅक्टिकल पाहतानाच मनाशी निश्चय केला, यापेक्षाही आपण चांगलं काम करायचं आणि गोल्ड मेडल मिळवायचं. मग सुरू झाली रात्रंदिवस मेहनत. लेखी परीक्षेसाठी देखील अनेक पुस्तकं हाताळली. 2 विषयांची अभ्यासक्रमावर आधारित मराठीतून पुस्तकच उपलब्ध नव्हती. एक वृत्तपत्र संपादन आणि दुसरं वृत्तपत्र व्यवस्थापन. जमेल तशी संदर्भ पुस्तकं हाताळली. फुल तयारी केली होती. परीक्षा झाली. वर्षभर जे जे ऐकलं, वाचलं, अनुभवलं ते उत्तरपत्रिकेत उतरवून टाकलं. त्याचं खूप समाधान वाटत होतं. आठवते त्याप्रमाणे जुलै महिन्यात निकाल लागला. पण निकाल कुठंही जाहीर व्हायचा नाही. मला निकालाविषयी प्रचंड उत्सुकता होती. एके दिवशी निकाल पाहायचा म्हणून डिपार्टमेंटला गेलो. नेहमीप्रमाणे बचकी मामा बाहेर होते. पहिली आलात की? खरं? मला वाटलं विभागातून पहिला आलो असेल. जास्त काही विचार न करता आत संगे सरांकडे गेलो. तिथं गव्हाणे सर उभे होते. वा वा, अभिनंदन, संगे सर आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. मी अजूनही बुचकळ्यात होतो. काहीच समजेना. तेव्हा संगे सर गव्हाणे सरांकडे बघून म्हणाले, फर्स्ट क्लास फर्स्ट आले लेकरू. असं म्हणून गव्हाणे सरांनी अभिनंदन केलं. तरीही मी गोंधळून म्हणालोच, सर म्हणजे मला गोल्ड मेडल मिळाले? होय, तुम्ही गोल्ड मेडलिस्ट झालात. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. कुणाला सांगावं आणि कुणाला नाही इतका आनंद झाला होता. मेहनतीचं सार्थक झालं होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या उत्साहात विद्यापीठात गेलो. दिलीप शिंदेला गोल्ड मेडल मिळालंय ही बातमी सर्वांना कळाली.
पण दिलीप शिंदे म्हणजे तो मीच या बाबतीत मात्र गोंधळ झाला. तोपर्यंत माझा विद्यापीठ परिसरात जास्त परिचय नव्हता. विद्यापीठ, हॉर्निमन आणि MGMमध्ये गोल्ड मेडल मिळवायची स्पर्धा होती. योगायोगानं हॉर्निमन कॉलेजच्या दिलीप शिंदे नावाच्या एका उपजिल्हाधिकाऱ्यांनी देखील BJची परीक्षा दिली होती. त्यांचा अनेकांना परिचय होता, म्हणून त्यांनाच गोल्ड मेडल मिळालं या संभ्रमातून अनेकांनी त्यांनाच शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी स्वीकारल्या देखील. ही बाब विद्यापीठ परिसरातील काही विद्यार्थी संघटनांना कळाली. एका अधिकाऱ्याला गोल्ड मेडल कसं काय मिळू शकतं म्हणून कुलगुरूपर्यंत निवेदनं गेली. चौकशी झाली. त्यात तो दिलीप शिंदे म्हणजे मी आहे असं समजल्यावर तो घोळ मिटला. पुन्हा एकदा या नावातील घोळानं वेगळा आनंद दिला. सांगायचं म्हणजे ते दिलीप शिंदेही नांदेडचेच होते. केवळ गोल्ड मेडल नव्हे तर मला विविध विषयांमध्ये देखील सर्वाधिक गुण मिळाले होते. लोकमतनं गोल्ड मेडल प्रायोजित केलं होतं. तसंच विविध विषयाला रोख रकमेच्या स्वरूपात बक्षिसं प्रायोजित करण्यात आली होती. सर्वप्रथम आल्याबद्दल काकासाहेब रसाळ पत्रकार पारितोषिक रक्कम 450 रुपये, वृत्तसंकलन आणि वृत्तांत लेखन या विषयातील सर्वाधिक गुण मिळाल्याबद्दल PG रांजणेकर पारितोषिक 251 रुपये, अशी 700 रुपयांची रक्कम माझ्याकडे जमा झाली होती. ही सर्व पारितोषिकं प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते स्वीकारताना मी मला भाग्यशाली समजत होतो. वर्तमानपत्रात बातम्या छापून आल्या. त्यातून गावाकडे बातमी समजली आणि मोठ्या भावानं गावात पेढे वाटले.